हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सो आज आपण बघणार आहोत बेसन मसाला वडी. याला मासवडी पण असं म्हटलं जातं. तर चला मग आपण ती कशी बनवतात ते बघूयात. इथे मी घेतलेलं आहे तीळ आणि जिरं. ह्याला फक्त शॅलो फ्राय करायचं आणि बारीक करून घ्यायचं. त्यानंतर किसलेलं खोबरं घ्यायचं, ते पण सेम प्रोसेस करायची. शॅलो फ्राय करायचं आणि बारीक करून घ्यायचं. खोबरं बारीक करून झाल्यानंतर त्यामध्ये मसाले टाकून घेऊयात. पहिल्यांदा आपण जे जिरं आणि तीळ बारीक करून घेतले ते टाकलेलं आहे. त्यानंतर लसूण, आलं, धन पावडर, जिरे पावडर, नंतर मीठ आणि चटणी, थोडीशी हळद, हे सगळं बारीक करून घ्यायचं. बारीक, वा किती मस्त झाले बघा. त्याचा वास इतका मस्त येतो ना, बसच. बारीक करून झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि अजून एकदा ते बारीक करून घ्यायचं. दुसरीकडे आपल्याला अजून एक मसाला तयार करून घ्यायचा आहे. इथे मी घेतलेला आहे हिरवी मिरची, लसूण, आलं आणि जिरं. लसूणचा वापर जेवढा जास्त कराल तेवढा मसाल्याची टेस्ट भारी होते, त्यामुळे लसूणचा वापर जास्त करा. आता हे मिक्सर तेलामध्ये भाजून घ्या. तेलामध्ये थोडंसं कढीपत्ता टाका आणि व्यवस्थित तो भाजून घ्या. भाजून झाल्यानंतर थोडीशी हळद टाकायची आणि 4 वाटी, ॲटलिस्ट 3 ते 4 वाटी तुम्ही ते पाणी घालून व्यवस्थित उकळून घ्या. दुसरीकडे बेसन घ्यायचं. बेसन थोडंसं गाठी होऊ नये म्हणून पहिल्यांदा पाणी घालून ते व्यवस्थित मिक्स करायचं आणि देन त्यामध्ये व्यवस्थित टाकायचं. टाकत असताना सतत फिरवत राहायचं, जेणेकरून गाठी होऊ नये म्हणून ते सतत फिरवत राहायचं. फक्त गाठी होऊ देऊ नका, ते सतत फिरवत राहा आणि जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत ते फिरवत राहा आणि त्यानंतर 1 चमचा फक्त तेल टाकून झाकून ठेवा 5-10 मिनटं. त्यानंतर एक कापड घ्या, थंड पाण्यामध्ये भिजवून व्यवस्थित एका पोलपाट लाटण्यावर ते असं पसरून घ्या आणि पसरून झाल्यानंतर जे आपण बेसनचं तयार करून घेतलं होतं अशा पद्धतीने पसरून घ्या आणि खोबऱ्याचा जो मसाला आपण तयार करून घेतला होता तो त्याच्यावर टाकून असं व्यवस्थित हे सगळं पसरून घ्यायचं आणि दोन्ही बाजूनं व्यवस्थित दुमडून घ्यायचं. तुम्ही बघू शकता मी कसं दाखवायला लागले, त्याच पद्धतीने तुम्ही करा आणि अशा पद्धतीने ह्या वड्या व्यवस्थित कापून घ्या. आपल्या वड्या ह्या तयार आहेत बघ. त्यानंतर मी गार्निशसाठी खोबरं आणि कोथिंबीर थोडीशी टाकून घेतलेली आहे. मस्त ही भाकरीसोबत, चपातीसोबत, कशासोबतही खावा, मस्त लागते. अशा पद्धतीने आपली बेसन मसाला वडी किंवा मासवडी ही तयार झालेली आहे. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.